उन्हात गेल्यानंतर वांग वाढतात हे बरोबर आहे, किंवा काही केमिकलयुक्त क्रीम्स किंवा काही कॉस्मेटिक्स वापरले आणि वांग वाढले तर त्याच्यातही काही आश्चर्य नाही आहे. स्त्रियांच्या बाबतीत तर प्रेग्नन्सीमध्ये चेहऱ्यावरती वांग येतात, तिथे ते वाढतात, अगदी तिथे सेटल होतात, जातच नाहीत, हे सुद्धा अनेकदा बघितलेलं आहे. पण रडल्याने वांग येतात का किंवा रडल्यानंतर वांग वाढतात का? आता हा काही माझा प्रश्न नाही आहे, हा तुम्ही विचारलेला प्रश्न आहे. आणि हा नुसता प्रश्न नाही आहे, तर हा अनेकांचा अनुभवसुद्धा आहे. पण मग आता ह्या रडण्याचा आणि वांगांचा काय संबंध आहे? तर खरं तर रडण्याचा आणि वांगांचा संबंध नाही, पण दुःखी असण्याचा आणि वांग येण्याचा निश्चितपणे संबंध आहे. कारण आयुर्वेद असं सांगतोय की वांग येण्याची जी प्रोसिजर आहे, ज्याला आयुर्वेदामध्ये वांग येण्याची संप्राप्ती असं म्हटलेलं आहे, ती अशी आहे की शोक क्रोधादि कुपितात वातपित्तात मुखे तनु श्यामलम मंडलम व्यंगम. म्हणजे काय? तर वांग कशाने येतात? तर वातपित्ताने येतात. कोणत्या वातपित्ताने, कशाने वाढलेल्या वातपित्ताने येतात? तर शोक आणि क्रोध. आता इथे शोक म्हणजे दुःख. आता दुःख म्हणजे अगदी खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळण्याची गरज नाही आहे. अगदी मनातली कुठली तरी सल, खदखद, टोचणी ही सुद्धा पुरेशी आहे. फक्त ती कंटिन्युअस पाहिजे. 100% वांग येणार. तर ही झाली वांग्यांची रेसिपी. अर्थात हीच रेसिपी अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते, पण आपला हा जो विषय आहे हा इथे रडण्याच्या संदर्भातला आहे. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की रडल्याने वांग वाढतात का? याचं उत्तर आहे हो, वाढू शकतात, येऊसुद्धा शकतात आणि त्याला शास्त्रीय आधारसुद्धा आहे. बघा, खूप दुःखाने किंवा सततच्या दुःखाने वात आणि पित्त वाढतं. वाढलेला वात हा पित्ताला घेऊन रक्तात शिरतो आणि रक्तात गेल्यानंतर हे दोघंही म्हणजे वात आणि पित्त सगळ्या शरीरभर फिरतात आणि वाढलेलं हे पित्त जेव्हा चेहऱ्याच्या त्वचेवर येऊन वाळतं तेव्हा वांग येतात असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. आता हेच जर दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर आपण असं नेहमी म्हणतो ना की वांग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर तो एक प्रकारचा हार्मोनल इम्बॅलन्स आहे. आता हेच हार्मोन्स आपला मूडसुद्धा ठरवत असतात. तर मग जर हार्मोनल इम्बॅलन्सने वांग येतात ना, तर मग मन अप्रसन्न असणं, सतत दुःखी असणं, चिडचिडेपणा असणं हे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर तो हार्मोनल इम्बॅलन्सच आहे. फक्त त्याच्या मुळाशी वाढलेलं पित्त हे कारण आहे. आणि म्हणूनच इथे जो तुम्ही प्रश्न विचारलाय ना की रडल्याने वांग येतात का किंवा वाढतात का, तर त्याचं उत्तर आहे हो, रडल्याने वांग येऊ शकतात, वाढू शकतात. असो, वांग या विषयावरती आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओज आहेत. शिवाय आयुर्वेदाच्या संदर्भातले, आरोग्याच्या संदर्भातल्या इतर अनेक व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत. ते सगळे नक्की पहा. त्याच्याबद्दल काही शंका असतील, प्रश्न असतील तर लगेच कमेंट बॉक्समध्ये विचारा. बाकी लाईक, शेअर, सबस्क्राईब हे तुम्ही नेहमीच करता, आत्ताही करा. खूप खूप धन्यवाद.